तसा हा व्लॉग 2 दिवसाचा मिळून बनवला आहे. ऊन तर भरपूर होतं आणि अचानकच आभाळ दाटून आला आणि पाऊस चालू झाला आणि मला वाटलं हा पाऊस तर साधा आहे, मोठे थेंब पडतायत, पण नाही, हा तर गाराचा पाऊस होता. हातात बर्फ घेऊन बघितला. आम्ही तर लहान असताना हे गारा खायचो, पण आता म्हणत होते की हा पाऊस होता कृत्रिम पाडलेला. आणि तेवढ्यात आमची गाडी आली होती गहू उतरवायला. गहू आला होता रानातला म्हणून, पण काय मग लगे पाऊस आला म्हणून झाकून घेतला आणि पाऊस उतरल्यानंतर सगळा गहू असा घरात पांगवून टाकला होता, कारण ही काढला होता हार्वेस्टरनी. संध्याकाळी देवांशला आणली होती घाटी. आता सकाळपासून त्याने नवीन ड्रेस असून सुद्धा कुणाची घाटी घातली नाही आणि आज संध्याकाळी लेकरांची बघून त्याने एक घाटी टेस्ट तर केली. असं दुसऱ्या दिवशी मला इकडे स्वयंपाक बनवायचा होता. तसं तर आई नाप्पा रानात गेले होते आणि काय स्वयंपाक त्यांनी पुरता नेला होता बनवून. आता देवांश मीच राहिलो होतो, दोघांपुरता स्वयंपाक बनवायचा होता. मग इकडे डाळ नीट करून घेतली. आता घरचीच डाळ आहे म्हटल्यावर काय त्याच्यामध्ये डोळ वगैरे आलेले होते, नीट केली आणि डाळ भाताचं कुकर लावलं. आता नुसतं डाळ भातावर तर भूक काय राहणार नव्हती, म्हणून म्हटलं होतं की भाकरी पण टाकावी. एखादी भाकर टाकली म्हणजे दोघांचंही भागून जातं. अर्धी त्यांनी काय खाल्ली आणि अर्धी मी जरी खाल्ली तरी होतं. पण माझ्यासोबत नेहमी असं होतं, मला कळतच नाही की नेमकं का बरं असं होतं माझ्यासोबतच. भाकरी टाकायला पीठ घेतलं आणि नंतर पीठ मळल्यानंतर लक्षात आलं माझ्या की मी तर हे गव्हाचं पीठ घेतलंय. मग थोडं मळल्यानंतर गॅस तवा तापण्यासाठी चालू केलेला, गॅस बंद केला आणि मग थोडं पीठ एक्स्ट्रा घेऊन नंतर कणिकच मळून घेतली. आता म्हणलं जाऊ द्या, 3-4 चपात्या का होईना पण करते. नंतर चपात्या वगैरे स्वयंपाक आटपून घेतला, जेवण केली आणि 4-5 वाजता का नाही, आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता. त्याच्यामुळेच ना आमच्या गावातून छोटीशी दिंडी गेली होती. आता ह्या आहेत केंद्रातल्या बायका आणि त्यांनी खूप छान टाळ वाजवणूक काढली होती. संध्याकाळचा मला इकडे स्वयंपाक सुद्धा करायचा होता. मी आज स्वयंपाकामध्ये संध्याकाळच्या ना बनवणार होते डाळ तडका आणि माझ्याकडनं सकाळीच मी काढलेली डाळ पण होती, म्हणून मग पटकीन डाळ तडका बनवून घेतला आणि चपात्या पण टाकून घेतल्या. तर चला आता इथेच एंड करते.